हो मस्त फटका आहे इथे मात्र चेंडू डिक्लेरेशन मध्ये एकच धाव मिळेल ती जॉन्टीला. सिद्धिविनायक आणि मंगलमूर्ती हा मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. अप्रतिम असे दोन्ही संघ आहेत. बरेच वर्ष या स्पर्धेमध्ये आपलं सातत्य या दोन्ही संघांनी टिकून ठेवलंय. इथे मात्र चेंडूला सोडून दिलाय जॉन्टीने आणि नक्कीच इथे वाईटचा इशारा आलाय. अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव. एका धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 वरती. पाहायला गेलं तर इथे आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे पंचांची अप्रतिम भूमिका ज्या दोन्ही पंचांनी पार पाडली आहे. हो इथे मस्त फटका आहे लॉंग ऑफच्या दिशेने मात्र चेंडू जाईल सीमा पलीकडे आलाय हा चौकार. मिड ऑफच्या वरतून खेळून काढण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. चौकार आलाय आणि चौकाराने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचले ती 6 वरती. गोलंदाज सय्यार विकी मुंबईकर चा हा चेंडू थोडासा खाली राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 6 धावा तर धाव फलकावरती आल्यात. पहिला षटक नक्कीच एक चांगली धावसंख्या आतापर्यंत उभे करण्याचा प्रयत्न जॉन्टीने केलाय. हो इथे मात्र हा डिक्लेरेशन मध्ये चेंडू एकच धाव मिळेल. हे एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना चांगली धावसंख्या आतापर्यंत उभी करण्याचा प्रयत्न केला गेलाय. हो इथे पुन्हा एकदा डिक्लेरेशन मध्ये सरळ खेळायचं होतं कारण जॉन्टीला माहिती आहे की सरळ खेळलो तर नक्कीच या धावा संघासाठी निर्णायक असतील. तो प्रयत्न त्याचा होता परंतु प्रयत्न कुठेतरी थोडा मिस झाला. डिक्लेरेशन मध्ये चेंडू गेलाय. धावसंख्या 8. षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 8 धावा धावफलकावरती आल्यात. आणि इथे पुन्हा एकदा डिक्लेअर 9 धावा. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि एका धावेने 9 धावा. पहिला षटक इथे संपला गेलाय. तर चला आपण सन्मान घेऊया. मी अक्षय डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर उद्योजक सन्माननीय सोमनाथ देवकर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते आदरणीय आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व निलेश म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण करतोय. तर बेलापूर विधान सभेच्या लोकप्रिय आमदार मंदाताई म्हात्रे यांचे सुपुत्र आदरणीय निलेश म्हात्रे साहेब आज इथे उपस्थित झालेले आहेत. वेलात वेल काढून साहेब इथे आज आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. भव्य असा होली चषक आपण पाहतोय. तर सन्मान इथे झालाय तो निलेश म्हात्रे साहेबांचा. तर कुणाल साठी मात्र इथे विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय. जयेश कोहली यांच्या वतीने तब्बल 3000 रुपये 2000 रुपये. सोमनाथ देवकर साहेबांचा सन्मान. यास आमचे आयोजक खऱ्या अर्थाने ज्यांनी स्पर्धा या वर्षीची भरवण्याचं काम आपल्या खांद्यावरती घेतलं
ते आपले सन्माननीय अक्षय डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर उद्योजक सन्माननीय सोमनाथ देवकर साहेबांचा सन्मान इथे केला जातोय। आमचे आदरणीय संजय कोहली साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। यस बॉल चला तौसिफभाई चिपळूणकर यांचा देखील आपण इथे सन्मान घेतोय। तौसिफभाई या तौसिफभाई चिपळूणकर यांचा शुभ सन्मान मी संजय कोहली यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय तौसिफभाई चिपळूणकर यांचा। हो इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे। एक धाव तर पूर्ण होते दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाहीये। एकाच धावेवर ते समाधान मानावं लागले। एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 वरती। बघा बऱ्याच संख्येने प्रेक्षक वर्ग मात्र इथे उपस्थित होत आहेत। तसेच भालचंद्र कोहली साहेबांचा इथे सन्मान केला जाईल। संजय कोहली यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे। भालचंद्र कोहली यांचा शुभ सन्मान आपण इथे घेतोय। एक विकेट साठी 2000 कुणाल साठी। हो इथे चेंडू हवेमध्ये आहे विकेट येईल का 2000 मिळतील आणि 2000चा पारितोषिक कुणालला आलाय जयेश कोहली यांच्या वतीने। तर हा 2000चा पारितोषिक कुणाल साठी आलेला आहे जयेश कोहली यांच्या वतीने। चला आमच्या डीजे या आदेश बोस यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल। आदेश बोस क्लीन बोल्ड दुसरी विकेट कुणालला। सोन्याची रे सुपली सोन्या आमचे डीजे 12 धावा धावपल करते 12। थोडे पाहुण्यांच्या सन्मानाकडे नक्कीच आपण इथे बोलतोय। तर इथे आमचे डीजे यांचा सन्मान आदेश बॉस मस्त वाजवला त्याने आज। आमचे समालोचक रोहित गायकर याचा पण घ्या। चला काय पंच पाणी पाहिजे का? हा पाणी न्या पटाक्षे। बघा इकडे परंपरा तशीच पाहायला मिळते। पंच आज या स्पर्धेमध्ये निलेश म्हात्रे साहेब आमचे मुरबीचे सुनील पाटील सर आणि दुसऱ्या बाजूला आपले MIDC मधील डोंगराचे पाडचे फडके प्रशांत फडके त्या आहेत आणि त्यांना देखील आज इथे लंगोट घालूनच पंचगिरी करावी लागली। ही परंपरा नक्कीच आणि नक्कीच या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये सातत्याने या स्पर्धेमध्ये आवाज मुरबी गावचा गोड आवाज आमचे रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष
सन्माननीय संदीपजी पाटील सर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि त्या सन्मानाचा स्वीकार त्यांनी करावा अशी त्यांना आपण करूया विनंती. तर या ठिकाणी रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील सर यांचा मंचावरती शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. शेवटचा अंतिम षटक आहे. धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती 12. धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. पहिला शॉट ऑफ बॉल पूल केला तिथे डिक्लेरेशन झोन आहे. एकच धाव येते. यस आमचे रायगड क्रिकेट समालोचनचे अध्यक्ष सन्माननीय संदीपदादा पाटील मुरबी यांचे या ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने ही स्पर्धा त्यांचा आवाज या दिवाले गावामध्ये आपण सातत्याने ऐकत असतो. दिवाले गावावरचं प्रेम आणि प्रत्येक वर्षी नक्कीच न चुकता ही स्पर्धा ते कव्हर करत असतात. त्यांचंही या मंचावरती शुभ सन्मान या ठिकाणी अक्षयजी कोळी यांच्या माध्यमातून या ठिकाणी संदीप दादा पाटील यांचा शुभ सन्मान. त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्व अक्षय डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय सोमनाथजी देवकर तर यांच्याकडून म्हणजे संपूर्ण आयोजन टीम कडून या ठिकाणी संदीप दादा पाटील सर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. कुणालनी जर झेल टिपला तर 1000चं कॅश प्राइज आहे. जय यांच्याकडून हा कॅश प्राइज असेल. पण इथे विकेट गेली आहे. जॉन टिपात जल्लोष होईल. चौफेर प्रेक्षक आणि प्रेक्षकाचा आपण पाहतोय. हे प्रेम आहे. हे क्रिकेटवरचं नितांत प्रेम, क्रिकेटची नितांत सेवा आणि क्रिकेटवरती प्रत्येक बॉलवरती काय अपडेट घडते ते घरी न बघता युट्यूबच्या माध्यमातून मैदानावरती काय घडामोडी घडतात, काय हालचाल होत्या त्यासाठी आलेले हे प्रेक्षक आपण पाहताय. धावा झाल्या धावपटलावरती 13. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 धावा. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. विकी हनवडे विकी हनवटे हा मैदानामध्ये दाखल झाला. मेगा फायनल चित्त थरारक लढत आहे आणि या मेगा फायनल मध्ये ही मॅच एन्जॉय होती आहे. यावेळेसचा बॉल अगदी बॅटची कडा घेतली आहे. बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धाव येते. धावा संख्या झाली आहे 14 धावा. एका बाजूला टीम सिद्धिविनायक आहे तर दुसऱ्या बाजूला टीम मंगलमूर्ती. अगदी दोन्ही टीम गणपती बाप्पाच्या नावाने मैदानामध्ये उतरलेत देखील आणि पराक्रम देखील केला. फायनल मध्ये देखील दाखल झालेत. यावेळेसचा बॉल स्टेप आउट केला. क्लीन बोल्ड. इथे फलंदाज बाद झालाय. जल्लोष होतोय. टीम सिद्धिविनायक टीमचा जल्लोष या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमचा होता तर बॅटिंग या ठिकाणी मंगलमूर्ती टीमचे फलंदाज अपयशी ठरलेत. मागील मॅच मध्ये 48 धावा जमवल्या होत्या साई मित्रमंडळाच्या विरोधात पण या मॅच मध्ये अद्यापपर्यंत स्कोरबोर्ड वरती धावा आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 14 धावा. कुणालनी झेल टिपला. 1000चं कॅश प्राइज आहे जय यांच्या माध्यमातून पण इथे धावा झाल्या 14. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती स्टेप आउट केलाय. बॉलला तिथे फिरून मारला. 1 धाव कंप्लीट होईल का? यस कंप्लीट झाली आहे. फेकी थोडी खराब. थ्रो थोडा खराब होता. 1 धाव आली. 1 धावेनं धावा संख्या पुढे जाईल 15 वरती. 15 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झाल्यात. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा चेंडू या षटकातील. धावा झाल्यात 15. हॅलो 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 आणि या सिंगल धावेने धावा झाल्या स्कोरबोर्ड वरती 16 झालेल्या आहेत. 17ची आवश्यकता. स्पर्धामध्ये एन्जॉय आहे. स्पर्धामध्ये जल्लोष आहे. होलीचा सण आहे. पारंपरिक नृत्य, पारंपरिक आपला पोशाख घालून या ठिकाणी संपूर्ण दिवाळेकर ही स्पर्धा एन्जॉय करत असताना आपण पाहतोय.
चला मैदानाच्या बाहेर काय नाचायचं काय एन्जॉयमेंट ती मैदानाच्या बाहेर सिद्धिविनायक संघ मॅच मध्ये करायच्यात 18 मध्ये 17 धाबा 18 मध्ये 17 धाबा करायच्यात इथे मंगलमूर्ती संघ आता मात्र डावपेच आखावे लागतील कुरघोडी करावी लागेल आता जर या मॅच मध्ये जिंकायचं या मॅच मध्ये या धावा डिपेंड्स करायच्या आहेत तर महत्वाची भूमिका आता बॉलिंग आहे ती बॉलिंग आपल्याला चांगली करावी लागेल कारण इथे चांगली बॉलिंग झाली तरच या मॅच मध्ये कमबॅक पुनरागमन होऊ शकतो ऍक्शन वरती आता रिॲक्शन फलंदाज थोडेसे अपयशी ठरलेत पण गोलंदाजांवरती भरोसा गोलंदाजांवरती विश्वास दाखवावा लागेल कारण आता धावा डिफेन्स करायच्यात 18 मध्ये 17 चला सिद्धिविनायक टीम बॅटर पाठवा मैदानामध्ये अडी या ठिकाणी 18 मध्ये 17 डिफेन्स करायचे सिद्धिविनायक संघ चला बॅट्समन पाठवा प्लीज अडी नक्कीच या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सोमनाथजी देवकर यांनी मगाशी स्टेटमेंट दिले आज आपण दिवसाच्या उजेडामध्ये खेळतोय पण येणाऱ्या पुढच्या वर्षी ही स्पर्धा नाईट स्पर्धा म्हणून जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे एक दानशूर नेतृत्व आणि तिथे त्यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारची एंट्री फी देखील तिथे ठेवणार नाही म्हणजे एक चांगलं नेतृत्व आहे अक्षय डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सोमनाथजी देवकर क्रिकेटसाठी नितांत सेवा आपल्या दिवाळेकर गावांसाठी आणि या नावासाठी केलेली ही सेवा आहे चला बॉल आणि बॅट्समन मैदानामध्ये पाठवा चला चेंडू द्या मैदानामध्ये विक्की मुंबईकर यांनी जर 3 षटकार लगावले तर जयेश यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे कॅश प्राइज आलाय 17 धावा इथे करायचे आहेत 17 धावा म्हणजे 3 षटकाराने मॅच फिनिश होईल 2 षटकारांसाठी 2 षटकारला जर लगावले तरी देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज बॅक टू बॅक 2 षटकार आता बक्षीस इथे दाखल झालाय कोंबडे देखील आहेत बकरा देखील आहे पहिला पारितोषिक जो संघ मारेल त्याला 5000 आणि 1 बकरा आणि चषक दुसरा पारितोषिक जो संघ मारेल त्याला दुसऱ्या पारितोषिकासाठी प्राइज मनी असेल 2500 आणि 5 कोंबडे गावठी ही स्पर्धा आहे आणि होळी चषक आहे आता या दोन्ही संघांची होळी आज जोरात होणार आहे एकाकडे बकरा जाणार आहे तर एकाकडे 5 कोंबडे जाणार आहेत चला धाबा करायच्यात 18 मध्ये 17 सिद्धिविनायक टीमला स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आहे नयन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विक्की मुंबईकर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय बॉलर विकी हनवटे गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल आहे विकी 18 मध्ये करायचे 17 डिफेन्स पहिलाच बॉल मॅग्नेटिक पॉवर प्लेचं षटक चौफेर आणि चौफेर प्रेक्षक आणि प्रेक्षकच आहेत पहिलाच ब्लॉक होलचा बॉल आहे इथे सन्मान दिलाय धावचित होईल का पण नाही आहे थोडीशी पैकी खराब झाली आणि एक धाव कंप्लीट 17 मध्ये 16 धावा चांगली स्पर्धा आपण पाहतोय भव्य होली चषक 2025 दिवाळे गाव होली चषक आपण ही स्पर्धा पाहतो आयोजक अक्षय डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा सोमनाथजी देवकर आहेत आणि प्रायोजक असतील संजयजी कोळी त्याचबरोबरीने सुधीरजी कोळी विकी मुंबईकर साठी 2 लगातारचे षटकार 2000चा कॅश प्राइज आहे पहिलाच बॉल हा आलाय नो बीमरचा हा बॉल आहे मॅच प्रेशर मध्ये आहे कारण धावा कमी आहे इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि इन्व्हेस्टमेंट कमी असल्यामुळे रिटर्नही कमी येतील त्याचमुळे ही धावा आता वाचवायच्या आहेत पण इथे आलाय नो बॉल
यावेळेसचा फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. आता झेल कोणता नाही, 3 तिगाडा काम बिगाडा झाल्या. 3 क्षेत्ररक्षक आलेत पण इथे मात्र 2 धावा. तिसरी होईल काय कंप्लीट? यस, 3 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. थोडीशी खराब कामगिरी आणि दिवालेकर एन्जॉय करतात. काय बिल्डिंग मधले प्रेक्षक, मॅचला मजा येते का? यस, आवाज झालाच पाहिजे. आणि इथे देखील पहा अगदी बँजो वाजून या मॅच मध्ये एन्जॉयमेंट. सिद्धिविनायक टीम जशा मॅचच्या जवळ चालली आहे, जशी विनिंग मॅच होतीये तसा जल्लोष होत आहे. 3 धावा येतात. एकूण धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती 5 वरती धावा संख्या पोहोचली. चेंडूंचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 5. 17चं टार्गेट. धावा उरल्यात 12ची आवश्यकता अजून देखील आहे. विकी मुंबईकर सलगचे 2 षटकार. मॅच ही फिनिश होईल आणि 2000 रुपयाचा कॅश प्राइज देखील जरूर मिळेल. शॉर्ट बॉल, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, पण तिथे मात्र नियोजन क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. एकच धाव येते. धावा संख्या झाली आहे 6. चेंडूंचा खेळ संपलाय 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 मध्ये धावा झाल्यात 6 धावा. इथे थोडीशी खराब कामगिरी झाली. विकी यांच्या माध्यमातून जल्लोष केला जाईल. आज होळीचा दिवस आहे आणि उद्या धुलवंदनाचा दिवस, म्हणजे दोन्ही दिवस एन्जॉयमेंट. एक आपल्या मराठी माणसाचा हक्काचा सण आहे. यावेळेसचा बॉल खाली राहिलाय. तिथे प्रयत्नांची पराकाष्ठा विकेट किपर जॉन्टी करतोय. डॉट बॉलची समाप्ती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. मात्र इथे धावा आहेत 6 धावा झालेल्या आहेत. 4 बॉलचा खेळ संपला. मॅडनट्री पॉवर प्लेची ही ओव्हर आहे. आता मात्र कामावरून आलेले प्रेक्षक सर्व आज या मॅच साठी थांबलेले आहेत, कारण ही मेगा फायनल आहे. एका बाजूला मंगलमूर्ती आहे, दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक. यावेळेसचा बॉल देखील खाली राहिलाय. हाही बॉल निर्धाव चेंडू प्रेशर क्रिएट करेल. फलंदाजी करणारा टीम सिद्धिविनायक या संघाच्या फलंदाजांवरती. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावा संख्या झाली आहे 6. शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा 1 बॉलचा खेळ या ओव्हर मधला बाकी आहे. धावा झाल्यात 6. 17चं टार्गेट आहे. अजूनही 11 करायचे आहेत. इथे मात्र फटका जबरदस्त. किती धावा देऊन जाईल आणि हा चेंडू सीमा रेषा पार झालाय. आलाय चौकार. धावा झालेल्या आहेत 10 धावा. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 7 या आकड्याची आवश्यकता. 7 धावसंख्येची आवश्यकता. 12 मध्ये आता करायचे आहेत 7. थोडीशी हताश, थोडीशी निराश झाली आहे मंगलमूर्ती संघ, पण हरकत नाही. फाईट देणं महत्वाचं आहे, लढणं महत्वाचं आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत आपण नेहमी सांगत असतो आणि तसंच आता तुम्हाला देखील लढावं लागणार आहे, कारण आता धावा डिपेंड्स करायच्या आहेत. 12 मध्ये 7. क्रिकेट अनप्रेडिक्टेबल खेळ आपण नेहमी सांगत असतो. अनिश्चितेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. कोणतीही बाकी तर खरी ठरू शकत नाही. ही मॅच देखील डिपेंड. 10 मध्ये 5 ची आवश्यकता आहे. चांगलं कमबॅक केलंय. 2 सलगचे वाईड गेले, पण त्यानंतर मात्र आपण पाहतोय की 2 बॉल निर्धाव आले आहेत. आता 10 मध्ये 5. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे नयनला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेस बघा स्वतःच निग्लेक्ट. दॅट इज द बॅट्समन स्पिरिट. खेळाडूची वृत्ती ही सांगून जाते की आपण किती महान आहेत. जशी बॅटला ब्रश झाला बॉल मागे ही न पाहता स्वतःच निघून चालले आणि फलंदाज बाद. सजली फुलाने सजली गो, चंदनी पालखीने बसली. आपण करूया विनंती. 9 मध्ये आता 5 धावा डिफेन्स करायचे आहेत. एक चांगली क्रुशियल मुवमेंट आहे. सलगचे 2 बॉल आले वाईड, पण त्यानंतर 3ही चेंडू निर्धाव आणि 1 विकेट संपादित केली आहे. गोलंदाज असतील सूरजच्या माध्यमातून या ठिकाणी 3 चेंडू निर्धाव हाताळले. नवीन बॅट्समन क्रमांक 3 वरती इन ॲट नंबर 3
तर करेशला पण पाहतोय क्रमांक 3 वरती धाबा करायचे 5. या होली चषकाचा चॅम्पियन व्हायचं असेल तर या 5 धाबा बनवाव्या लागतील सिद्धिविनायक टीमला. दोन्ही संघ 4-4 वेळा चॅम्पियन झालेत आणि का चॅम्पियन झालेत त्याचं उदाहरण त्यांनी 17व्या पर्वामध्ये देखील दाखवलं आणि या दोन्ही टीम त्याच फायनलला आलेल्या आहेत या पर्वामध्ये. 9 मध्ये 5 मेगा फायनल. करेशला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती. हा बॉल उडवलाय आणि फायनल मेगा फायनल फिनिश केली आहे. षटकार जल्लोष झाला. साठी पण अंतिम लढाई लढली आणि ती जिंकली आहे सिद्धिविनायक टीमने. आता जल्लोष जरूर होईल. जल्लोष जर झाला असेल तर बक्षीस वितरण समारंभाकडे जरूर जाणार आहोत. मंचावरती सर्व मंडळी उपस्थित आहे आणि या ठिकाणी आमंत्रित केलं, बोलण्याची संधी दिली आणि पहिल्यांदाच या दिवाळे आणि नवी मुंबई परिसरामध्ये संदीपजी पाटील यांनी संधी दिली आणि या